नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिरीज चालू आहे परीक्षेला नेहमी येणारा प्रश्न. अशाच प्रकारची सिरीज चालू आहे की ज्या सिरीज मध्ये आपण काय करतोय की प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एक गणित घेतो, असा प्रश्न घेतो की जो प्रश्न बोर्डाच्या परीक्षेत येऊ शकतो. आणि या सिरीज मधली ही 32वी व्हिडिओ. आणि आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी गणित भाग 2चं जे 5वं प्रकरण आहे निर्देशक भूमिती. या प्रकरणातला एक महत्वाचा प्रश्न, जो प्रश्न 3 किंवा 4 मार्काला येऊ शकतो. हा प्रश्न काय की चार एकरूप भाग करणाऱ्या बिंदूचे निर्देशक. ओके, म्हणजे एखाद्या रेषाखंडाचे 4 एकरूप भागात रूपांतर करणाऱ्या बिंदूचे निर्देशक आपल्याला कसे काढायचे ते आपण बघणार आहोत. ओके, तर हा प्रश्न पाहण्याच्या अगोदर एक महत्वाची रिक्वेस्ट आहे. जर तुम्ही नवीन असाल मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बघा, मला प्रश्न काय की A+14+10 आणि B62 असलेल्या रेख एबीचे 4 एकरूप रेषाखंडात विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक. आता याचे 4 एकरूप भाग झाले पाहिजेत. समजा माझ्याकडे ए जो बिंदू आहे, आपल्याकडे एकच मिनिट, आपल्याकडे जो ए बिंदू आहे तर या ए चे निर्देशक बघा काय आहेत. बघा, समजा एकच मिनिट, तर बघा या ठिकाणी ए जो बिंदू आहे त्याला आपण इथं समजू हा ए बिंदू आहे आणि हा बी बिंदू आहे. दोघांना या ठिकाणी जोडणारी जी काही एबी रेषा आहे हिचे 4 एकरूप भाग झाले पाहिजेत. यातल्या ए चे निर्देशक आपल्याला माहिती आहे -14 आणि -10 आहे आणि बी चे निर्देशक आपल्याला माहिती आहे 6 आणि 2 आहे. आता इथं 4 एकरूप भाग झाले पाहिजेत. मग त्यासाठी समजा इथं मी मध्ये एक बिंदू घेतला पी, तर 2 एकरूप भाग होतात. इथे जर क्यू घेतला आणि इथं जर आर घेतला, आता बघा 4 एकरूप भाग झाले. आता हे 4 एकरूप भाग कोणते तुमच्या लक्षात येईल की बघा बघा हा ए क्यू, हा क्यू पी, हा पी आर आणि हा आर बी, हे 4 एकरूप भाग झालेत. तर हे 4 एकरूप भाग ज्या रेषाखंडाने केलेले आहेत, आता हे कुठल्या रेषाखंडाने 4 एकरूप भाग केलेत तर या कुठल्या बिंदूंनी 4 एकरूप भाग केले त्या रेषाखंडाचे, तर क्यू पी आणि आर या 3 बिंदूंनी 4 एकरूप भाग केलेत. मग या 3 बिंदूंचे निर्देशक मला काढायचे आहेत. तर याच्यामध्ये समजा मी आता पहिला मुद्दा जर मी घेतला, बघा पहिला पॉइंट की पी चे निर्देशक काढू शकतो. पी हा काय AB चा मध्यबिंदू आहे, तर इथं मध्यबिंदूचं सूत्र आपल्याला वापरावं लागेल. इथं लिहायचं पी हा AB चा मध्यबिंदू आहे. AB चा मध्यबिंदू आहे, ठीक आहे, असं लिहू आपण. मध्यबिंदू आहे, मध्यबिंदू आहे. मग मध्यबिंदू असेल तर मध्यबिंदूचं सूत्र या ठिकाणी आपल्याला लिहावं लागेल. आता मध्यबिंदू आहे पण या बिंदूंचे निर्देशक काय बाबा, पी चे निर्देशक x आणि y आहेत असं आपण म्हटलं. त्याच्यानंतर आपल्याला ए चे निर्देशक काय दिलेत -14 आणि -10 आणि बी जो आहे त्या बी चे निर्देशक आपल्याला दिले 6 आणि 2. बरं का, ए चे निर्देशक आपल्याकडे -14 -10 आणि बी चे निर्देशक 6 आणि 2. आता ए च्या निर्देशकाला आपण x1 y1 म्हणू आणि बी च्या निर्देशकाला x2 आणि y2 म्हणू. आता सूत्र कुठलं, मध्यबिंदूचं सूत्र. आणि मग इथं लिहायचं बरं का, मध्यबिंदूच्या सूत्रानुसार. आता मध्यबिंदूच्या सूत्रानुसार मध्ये मध्यबिंदूचं सूत्र लिहा बाबा. काय आहे मध्यबिंदूचं सूत्र, मला पी चे निर्देशक काढायचे असतील तर मध्यबिंदूचं सूत्र आहे x1 अधिक x2 भागिले 2 आणि y1 अधिक y2 भागिले 2 एवढं सूत्र आपल्याला वापरायचं आहे. तर इथे बघा पी चे निर्देशक काढताना p बरोबर x1 अधिक x2, x1 ची किंमत किती बाबा -14, x2 किती 6, मग इथे लिहायचं -14 अधिक 6 भागिले 2. पलीकडे y1 अधिक y2 किती -10, y2 2 आहे, -10 अधिक 2 भागिले 2. आता पी चे निर्देशक काय येतील माझ्याकडे बघा, पी बरोबर आपल्याकडे वजा अधिक वजा बाकी 14 तून 6 गेले 8 राहिले, इथे लिहायचं -8 मोठ्या संख्येचं चिन्ह भागिले 2. ओके, त्याच्यानंतर आपल्याकडे वजा अधिक वजा बाकी 10 तून 2 गेले, या ठिकाणी आपल्याकडे इथे सुद्धा आपल्याकडे 8 राहिलेले आहेत. लक्षात घ्या या ठिकाणी 14 आणि बघा नीट मुद्दा लक्षात घ्या. आपण इथं काय करतोय, बिंदूंचे निर्देशक -14 -10 आहे एका म्हणजे ए चे निर्देशक आणि बी चे निर्देशक आपल्याकडे 6 आणि 2 आहेत. मग आपण ए च्या निर्देशकाला x1 y1 आणि बी च्या निर्देशकाला x2 y2 म्हटले. पी बिंदूचे निर्देशक काढायचं सूत्र काय, मध्यबिंदूच्या सूत्रानुसार x1 अधिक x2 भागिले 2 y1 अधिक y2 भागिले 2, x1 अधिक x1 वजा 14 x2 6 अधिक 6 भागिले 2, y1 अधिक y1 आपल्याकडे या ठिकाणी काय -10 आणि y2 किती बाबा आपल्याकडे या ठिकाणी आहे 2 अधिक 2 दिलं, -10 आणि अधिक 2. आता 14 तून 6 गेले, वजा अधिक वजा बाकी 14 तून 6 गेले, आपल्याकडे आले 8 राहिले, मग तिथे -8 लिहिले भागिले 2.
परत वजा अधिक वजा बाकी, 10तून 2 गेले 8, मग इथं लिहायचं वजा 8, परत इथं लिहायचं वजा 8 भागिले 2, मोठ्या संख्येचं चिन्ह. मग पी चे निर्देशक आले बेचोक 8 म्हणजे वजा 4 आणि बेचोक 8 आणि वजा 4, परत वजा 4 वजा 4, हे झाले आपल्या पी बिंदूचे निर्देशक. ठीक आहे. आता पी चे निर्देशक मला मिळाले वजा 4 आणि वजा 4. आता मला काय करायचं, क्यू आणि आर या दोन बिंदूंचे निर्देशक काढायचे. बघा या ठिकाणी आकडे बदलतील थोडेसे इकडे तिकडे परीक्षेमध्ये, पण प्रश्न तोच राहणार आहे. तर आता आपण काय करू, क्यू चा निर्देशक काढू. क्यू बघा, क्यू हा कोणाचा मध्य एक बिंदू आहे, क्यू हा एपी चा मध्यबिंदू आहे. मग इथे लिहायचं क्यू हा एपी चा मध्यबिंदू आहे. ओके, मध्यबिंदू आहे. मग हा मध्यबिंदू असेल तर सूत्र कुठलं वापरणार आपण, मध्यबिंदूचं. मग त्याच्यासाठी लक्षात घ्या, ए चे निर्देशक माझ्याकडे किती, वजा 14 वजा 10 आहेत, वजा 14 वजा 10, आणि पी चे निर्देशक आपल्याकडे वजा 4 आणि वजा 4 आले. तर आपलं सूत्र क्यू बिंदूचे निर्देशक काढायचं, आपलं सूत्र काय बाबा, x1 अधिक x2 भागिले 2 आणि पलीकडे y1 अधिक y2 भागिले 2. ठीक आहे. आता याच्यामध्ये किमती टाकून देऊ. क्यू बरोबर x1 अधिक x2, x1 वजा 14 x2 वजा 4, म्हणजे लिहायचं वजा 14 वजा 4 भागिले 2. त्याच्यानंतर y1 अधिक y2, y1 वजा 10 y2 वजा 4, म्हणजे लिहायचं वजा 10 वजा 4 भागिले 2. बघा काय होतंय, बरोबर या ठिकाणी आपल्याकडे काय वजा वजा अधिक, 14 आणि 4 18, इथे लिहा वजा 18 भागिले 2, आणि पलीकडे वजा वजा अधिक, 10 आणि 4 14, वजा 14 भागिले 2. तर क्यू चे निर्देशक आपल्याकडे येतील बे 92 18 वजा आहे म्हणून वजा 9, आणि बे 14 वजा आहे म्हणून वजा 7, म्हणजे वजा 9 आणि वजा 7 हे झाले क्यू चे निर्देशक. ओके. आता दोन बिंदूंचे निर्देशक मिळाले, एक पी चे मिळाले वजा 4 वजा 4, आणि क्यू चे मिळाले वजा 7 आणि वजा 9 आणि वजा 7. आता आपल्याला आर चे निर्देशक काढायचे. जसा क्यू हा एपी चा मध्यबिंदू होता, तसाच आर हा पीबी चा मध्यबिंदू. मित्रांनो फक्त मध्यबिंदूचं सूत्र वापरायचं आणि गणित सोडवायचं. मग इथे लिहायचं आर हा पीबी चा मध्यबिंदू आहे, पीबी चा मध्यबिंदू आहे, मध्यबिंदू आहे. ओके, या ठिकाणी लिहिलं बाबा हा मध्यबिंदू आहे. मग मध्यबिंदू आहे. आता इथं मला सांगा पी चे निर्देशक काय, वजा 4 आणि वजा 4, आणि बी चे निर्देशक आपल्याकडे 6 आणि 2. याला तुम्ही म्हणा x1 y1, याला तुम्ही म्हणा x2 y2, आणि आता काढा आर बिंदूचे निर्देशक. बीचं लिहायचं मध्यबिंदूच्या सूत्रानुसार. मध्यबिंदूचं सूत्र काय, x1 अधिक x2 भागिले 2 आणि y1 अधिक y2 भागिले 2. x1 अधिक x2, x1 वजा 4 x2 अधिक 6, वजा 4 अधिक 6 भागिले 2, y1 अधिक y2, y1 वजा 4 y2 किती अधिक 2 भागिले 2. बघा काय होईल, वजा वजा अधिक वजा बाकी, 7तून 4 गेले 2, 2 भागिले 2, पलीकडे वजा अधिक वजा बाकी, 4तून 2 गेले 2, मोठ्या संख्येचं चिन्ह, वजा 2 भागिले 2. आपल्याकडे काय उत्तर आलं, बे 1 के बे, पलीकडे बे 1 के बे वजा आहे म्हणून वजा 1. तर आर चे पण निर्देशक आले. असे 3 बिंदूंचे निर्देशक काढले तुम्ही. एक पी बिंदू ज्याचे निर्देशक वजा 4 वजा 4, क्यू बिंदूचे निर्देशक वजा 9 वजा 7, आणि आर बिंदूचे निर्देशक 1 वजा 1. अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. आता याच्यामध्ये ए आणि बी बिंदूचे निर्देशक जे दिले तिथं वजा 10 वजा 14 काहीतरी, वजा 14 वजा 10 आणि 6 2 आहे. याच्याऐवजी परीक्षेला आकडे बदलू शकतात. 6 2 च्या ऐवजी 8 9 येतील, 10 12 येतील, वजा 14 वजा 10 च्या ऐवजी 14 10 येतील, वजा 8 वजा 9 येतील, काही येतील, आकडे बदलतील. परंतु गणित या पद्धतीनेच आपल्याला सोडवावं लागेल. मी थोडासा बाजूला होतो, याला जर का तुम्हाला याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात आपण. पुढच्या 33 नंबरच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचं जे प्रकार आहे त्रिकोणमिती त्यातला एखादा प्रश्न असेल, आणि पुढचे काही प्रश्न जे आहेत पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये कंप्लीट होतील. जवळपास 50 ते 55 प्रश्नच या एका सिरीज मध्ये असतील. पण हे 50-55 प्रश्न जरी केले तरी 20 25 30 किंवा चांगले जास्तीत जास्त मार्क तुम्हाला आरामात मिळू शकतात. असा कुठलाच विद्यार्थी नसेल की ज्याने हे सगळे प्रश्न केलेत आणि तो नापास झालाय किंवा तो पास झाला नाही, त्याला चांगले मार्क मिळाले नाही, असं कोणीच नसेल. त्याला खूप चांगले मार्क मिळतील. ठीक आहे. तर आता आणखी एक महत्वाची गोष्ट, तुम्हाला जर गणित भाग 1 आणि गणित भाग 2 अवघड जात असेल तर काळजी करू नका. तुमच्यासाठी आपण आपला एक ऍप बनवलाय. आपल्या ऍप वरती एक स्पेशल कोर्स बनवलाय. आपल्या ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. याच्यावर एक स्पेशल कोर्स बनवलाय गणित भाग 1 आणि 2 च्या व्हिडिओचा. या कोर्समध्ये काय आहे, तर या कोर्समध्ये आपण गणित भाग 1 आणि 2 च्या प्रत्येक प्रकरणाच्या महत्वाच्या सूत्रांवरती, गुणधर्मांवरती, संकल्पनांवर चर्चा केली. त्याचबरोबर गणित भाग 1 आणि 2 चे जे काही महत्वाचे इम्पॉर्टंट प्रश्न बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने किंवा आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आले होते, अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा आपण बघितलेले आहेत. आणि त्याचबरोबर आठवड्यातून 3 दिवस मी लाईव्ह लेक्चर घेत असतो आपल्या या कोर्समध्ये. तर हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता फक्त 49 रुपयामध्ये, आणि इतक्या सगळ्या गोष्टी बघू शकता. ठीक आहे मित्रांनो. तर आपल्या ऍपवर जा,
ऍपचं नाव क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी, प्ले स्टोअरला सुद्धा तुम्हाला मिळेल किंवा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिली, त्या लिंकवर जाऊन सुद्धा तुम्ही हे आपलं ऍप डाउनलोड करू शकताय. तर ऍप डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. फक्त ₹49 प्रतिमाह तुम्हाला हा कोर्स मिळेल. ठीक आहे, तर आजच्या चर्चेत तिथेच थांबूयात. बाय सर्वांना, धन्यवाद मित्रांनो.